बाहेर पडणारा मुसळधार पाऊस आणि सोबतच जर असा गरमागरम कडक छान मसालेयुक्त जर चहाचा कप कोणी हातात दिला ना तर क्या बात है. पावसाची मजा लुटण्याचा आनंद आहे ना काहीतरी निराळाच असणार आहे. येस, तर तुम्ही अगदी बरोबर ओळखलेलं आहे. आज आपण इथे ना मस्त असा चहाचा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि या चहा मसाल्याचा वापर करून छान गरमागरम कडक असा चहा कसा बनवायचा तेही पाहणार आहोत. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर चहा मसाला बनवण्यासाठी साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया. तर इथे मी आहे ना सुंठ पावडर घेतलेली आहे. तर सुंठ मी अख्खे सुंठ मिक्सरमध्ये छान बारीक करून त्याची पावडर बनवलेली आहे. त्याचबरोबर हिरवे वेलदोडे, दालचिनी, लवंग, एक अख्खं जायफळ मी इथं घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे मी हे मसाला वेलची जी आहे ना त्यातल्या या बिया घेतलेल्या आहेत. तर जशा अगदी हिरव्या वेलदोड्यामध्ये जशा बिया असतात ना सेम तशाच या बिया असतात. इथे मी तुम्हाला दाखवते 4 मसाला वेलची मी घेतलेल्या होत्या आणि या मसाला वेलचीला फोडून यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. तर हे बघा मी इथे तुम्हाला दाखवते. ह्या एका मसाला वेलचीमध्ये इथे बिया आहेत. येस, तुम्ही बघू शकता अगदी हिरव्या वेलदोड्यामध्ये जशा बिया असतात ना सेम तशाच या बिया असतात. तर या बिया आपल्याला घ्यायच्या आहेत, वरचं कवर घ्यायचं नाही. सो मसाला वेलची फोडून या बिया घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे बडीशेप घेतलेली आहे आणि काळी मिरी. अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता चहाचा मसाला बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला हे सगळे मसाले छान ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे गॅसवरती पॅन आधीच गरम करायला ठेवलेला होता आणि पॅन हलकासा गरम झाल्यानंतर मी हे सगळे मसाले यात ॲड करणार आहे. तर सुरुवातीला इथे मी हिरवे वेलदोडे ॲड केलेले आहेत. त्यानंतर काळी मिरी, लवंग मी इथं ॲड केलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी दालचिनीचेही तुकडे ॲड केलेले आहेत. त्याचबरोबर इथे बडीशेप ॲड केलेली आहे. जर तुम्हाला बडीशेपचा फ्लेवर नसेल आवडत तर तुम्ही ती स्किप करू शकता किंवा त्याचं प्रमाण कमी करू शकता. त्याचबरोबर इथे आपण आहे ना जे मसाला वेलचीच्या बिया घेतलेल्या होत्या त्याही ॲड केलेल्या आहे आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत. तर इथे हे जायफळचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि तेही यात ॲड केलेले आहे आणि अगदी छान आपण हे जे मसाले आहेत ना हे छान भाजून घेणार आहोत. तर या मसाल्याचा रंग नाही बदलला गेला पाहिजे, फक्त याचं जे इसेन्शियल ऑइल आहे ना ते ॲक्टिवेट झालं पाहिजे इतपतच आपल्याला हे मसाले ना एक 2-3 मिनटं असे छान भाजून घ्यायचे आहेत. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता 2-3 मिनटं झालेले आहेत आणि हे मसाले ना छान भाजले गेलेले आहेत. याचा आहे ना छान एक सुगंध घरात असा दरवळत आहे. आता या स्टेजला आहे ना मी गॅस ऑफ करणार आहे आणि एखाद मिनिटभर आहे ना हे मसाले असे मी भाजून घेतलेले आहेत. आता यात आहे ना आपल्याला सगळ्यात शेवटी सुंठ पावडर ॲड करायची आहे. तर सुंठ पावडर आधी नाही ॲड करायची, सगळ्यात शेवटी ॲड करणार आहोत आपण. तर त्यासाठी ना इथं पॅनचं जे टेम्परेचर आहे ना ते थोडंसं थंड झालं पाहिजे. येस, तर इथं पॅन आहे ना थोडासा थंड झालेला आहे. आता यात आहे ना हे 4 चमचे जी सुंठ पावडर घेतलेली होती ती ॲड करणार आहे. येस, त्यामुळे काय होईल की सुंठ पावडर सुद्धा आहे ना हलकीशी ती रोस्ट छान भाजली जाईल. येस, तर आता इथे सुंठ पावडर ना एखाद मिनिटभर आपण यात छान अशी ना मिक्स करून हलवून घेणार आहोत आणि आता हा मसाला आहे ना पूर्ण थंड झाला पाहिजे आणि थंड झाल्यानंतर आपण हा मिक्सरवर छान बारीक करून घ्यायचा आहे. येस, इथे बघा इथे मसाला पूर्ण थंड झालेला आहे. आता हा थंड झाल्यानंतर मी मिक्सरवर बारीक करून घेतलेला आहे. तर इथं अशा पद्धतीने ना आपल्याला हा चहाचा जो मसाला आहे ना तो रेडी झालेला आहे आणि आता ह्या चहा मसाल्याचा वापर करून आपण मस्त असं गरमागरम कडक चहा बनवणार आहोत. तर चहा बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन आधीच चढवलेला होता आणि आता त्यात आहे ना 1 कप मी पाणी ॲड केलेलं आहे. पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर इथे मी 1.5 टेबलस्पून साखर ॲड केलेली आहे. तर साधारणतः इथे मी आहे ना 2 कप चहा बनवणार आहे. सो त्यासाठी मी इथं 1.5 चमचे साखर ॲड केलेली आहे. तुम्हाला जर चहा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण तेवढं वाढवू शकता. आता हे पाणी छान उकळल्यानंतर इथे मी 1.5 चमचा चहा पावडर ॲड केलेली आहे आणि पुन्हा एकदा आहे ना हा चहा आपण छान उकळून घेणार आहोत. तर इथं तुम्ही कोणत्याही ब्रँडची चहा पावडर वापरू शकता. येस, इथे बघू शकता तुम्ही मस्त असा हा चहा छान उकळला गेलेला आहे. आता यात आहे ना 1 कप मी दूध ॲड करणार आहे. येस, आता दूध ॲड केल्यानंतर आहे ना हा चहा पुन्हा एकदा आपण चांगला उकळू देणार आहोत.
तर चहा तुम्ही बघू शकता इथे चहाला आहे ना एक हलकीशी उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे आणि चहाचा रंगही बघा अगदी सुरेख आलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हा चहा नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल. त्याचबरोबर तुमच्या घरातल्या सगळ्या मेंबरला आहे ना हा मसाला चहा नक्कीच प्यायला आवडेल. येस, आणि बाहेर वातावरणही असं आहे, मस्त छान पाऊस पडत आहे आणि त्या पावसात जर असा मसालेयुक्त जर चहा बनवला ना तर क्या बात आहे. तुम्ही सगळे नक्की ट्राय करून बघा. इथे बघा इथे चहाला चांगली उकळी फुटलेली आहे. आता या स्टेजला आहे ना मी थोडासा हा चहा चमच्याच्या साह्याने ना थोडं हलवून घेणार आहे. तर जास्त आपल्याला चहा उकळून द्यायचा नाही. पहिली उकळी आली की थोडासा फक्त हा ही उकळी ना ही अशी खाली बसवायची. येस, आता आहे ना येस हा चहा थोडासा आपण ही उकळी आपल्याला शांत करायची आहे. येस, आता या स्टेजला आपण इथे हा चहा मसाला ऍड करणार आहोत. तर त्यासाठी ना पुन्हा एकदा एक उकळी फुटल्यानंतर आपण साधारणतः 1/4 टीस्पून इथं मी चहा मसाला यात ऍड करणार आहे आणि पुन्हा एकदा ना चमच्याच्या साह्याने हा चहा मसाला छान मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला जास्त दाटसर चहा आवडत असेल ना तर तुम्ही हा चहा जास्त उकळला तरी काही हरकत नाही. पण चहा जेवढा जास्त उकळेल ना तेवढा तो चहाचा रंग बदलतो आणि चवही बदलते. येस, आता इथे हा मसाला आहे ना छान मिक्स झालेला आहे आणि आता मी इथं गॅस ऑफ केलेला आहे आणि हा चहा आता मी सर्व करून घेणार आहे. येस, अशा पद्धतीने इथे हा गरमागरम मस्त कडक असा मसालेयुक्त चहा पिण्यासाठी रेडी झालेला आहे. मी तर या मसालेयुक्त चहाचा आस्वाद घेणार आहे. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.